क्षेत्ररक्षक चुकी करतायत, मौका भी दिया और छक्का भी दिया। 6 धावा षटकार। पुन्हा एकदा या बॉलर्स देखील फटका चांगला आहे। गॅप शोधले, चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय, दुरून क्षेत्ररक्षक नयन चेंडू पर्यंत पोहोचलाय, मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत। रनिंग बिटवीन द विकेट चांगला पाहायला मिळाला। 2 धावांच्या मदतीने धावफलक 8 वर पोहोचलाय। षटकातील पुढचा बॉल, या बॉलेचा बॉल बरोबर मधल्या स्टिक वरून गेला होता। पंच संमत नाहीयेत। यस, व्हाईट बॉलच्या आशेने जरूर पाहिलं होतं, मात्र तटस्थ पंच त्या ठिकाणी गणेश पाटील यांना आपण पाहतोय। चेंडू निर्धाव गेलाय, चांगला बॉल। या बॉलेचा बॉल ऑन साइडला, गॅप शोधले, चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय, आउटफील्ड शानदार आहे, चौकार येतोय दमदार। 4 धावा, चौकार। बाजी चांगली सुरुवात अनंत गुलवीच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते। षटकातील पुढचा बॉल, या बॉलेचा बॉल ऑफ साइडला कव्हर रिजन मधून ट्रॅव्हल झालाय। नयन त्या ठिकाणी आहे, डीप कव्हरला चेंडू अडवला गेलाय, मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत। फक्त 2च धावा। 14 धावा धावफलकावर झाल्या आहेत। आपण दोन्ही टीमचा विचार केला तर दोन्ही टीम्स एक सामना पराभूत झाल्या आहेत। पहिला विजयाच्या दिशेने दोन्ही टीम्स आहेत, परंतु पहिला विजय पाहूया कोणत्या टीमला मिळेल या मॅचच्या माध्यमातून। षटकातील पुढचा बॉल, या बॉलेचा बॉल ऑन साइडला, मिडल ऑफ द बॅट, चेंडू आउट ऑफ द पार्क। 6 धावांसाठी षटकार। स्मरणिका 11 टीमचे ओनर रवींद्र गुलवी यांचं पहिलं षटक आपण पाहतोय। पहिल्या मॅच मध्ये देखील 20 धावा खर्च केल्या होत्या आणि आता मात्र या मॅच मध्ये देखील या षटकामध्ये तब्बल 20 धावा खर्च केल्यात। 20 हा आवडता आकडा असावा की काय, कारण दोन्ही मॅच मध्ये 20 धावांचं षटक आपल्याला पाहायला मिळालंय। एक दमदार सुरुवात त्या ठिकाणी स्मिथ एंटरप्राइजेस टीमच्या माध्यमातून, आणि ज्या 20 धावा आल्यात त्या 20 धावा अनंत गुलवेच्या बॅट मधून आल्यात। व्हॉट अ स्टार्ट, अतिशय सुरेख सुरुवात त्या ठिकाणी पाहायला मिळते आहे। नक्कीच तुमची फलंदाजी असो किंवा तुमची गोलंदाजी, संघाला अपेक्षित असते एक चांगली सुरुवात, आणि ती चांगली सुरुवात स्मिथ एंटरप्राइजेस योगेश दादा गुलवी फॅन टीम यांच्या माध्यमातून झाली आहे। अप्रतिम। षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर जितू येतोय। पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण जे आहे ते विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय। समोर वैयक्तिक पहिला बॉल फेस करेल सुभाष गुलवी, जितू गुलवी। पाहूया कशा प्रकारे षटक फेकेल।
चला मॅचला सुरुवात करा. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल अतिशय खराब चेंडू त्या ठिकाणी पाहतोय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. षटकातील पहिला बॉल, व्हाईट बॉल फेकलाय त्या ठिकाणी. यस जितू पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल, या बॉलेस देखील अजून एक खराब चेंडू आपण पाहतोय. व्हाईट बॉलचा इशारा. बॅक टू बॅक सलगचा दुसरा व्हाईट बॉल आपण त्या ठिकाणी पाहतोय. षटकातील पुढचा बॉल, या बॉलेचा बॉल ऑन साइडला स्क्वेअर लेग मधून जातोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू अडवला जातोय. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 24 धावा धावफलकावर झाल्या आहेत. पहिला लीगल बॉल त्या ठिकाणी हाताला गेलाय जितू गुलवीच्या माध्यमातून, ज्यावर 2 धावा आल्यात. या बॉलेस अजून एक खराब चेंडू आपण पाहतोय. या षटकातील तिसरा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अवांतर धावा मात्र या ठिकाणी खर्च केल्या जातात. वारंवार व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. जितू पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल, या बॉलेस देखील अजून एक खराब चेंडू. अगदी बोनस धावा त्या ठिकाणी खर्च केल्या जात आहेत. हा 4था व्हाईट बॉल या षटकातील. भरपूर लांब लचक षटक असेल यात काही शंका नाहीये, कारण आतापर्यंत फक्त आणि फक्त एकच बॉल लिगली फेकला गेलाय. इतर 4 बॉलचा विचार केला तर 4 चेंडू जे आहेत ते वाईट फेकले गेलेत. जितूला मात्र सूर गवसलेला नाहीये अजूनही. जितू पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल, या बॉलेचा बॉल चांगला होता. यस, बॅट आणि बॉल मध्ये अवत असं संपर्क नाही आहे. फक्त आणि फक्त एकच धाव, एकापेक्षा अधिक काही एक नाही. आता मात्र वेग परिवर्तन केलं आणि त्यानंतर मात्र दिशेवर देखील नियंत्रण पाहायला मिळालं. जितू गुलबी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल, समोर आपण अनंताला पाहतोय जो वैयक्तिक 20 या धावसंख्येवर खेळतोय. चांगली सुरुवात आपल्या टीमला करून दिली आहे. या बॉलेस देखील फटका भरपूर चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षण सजवलं या फटक्यासाठी. नयन त्या ठिकाणी आहे. सिंगल कंप्लीट आणि रनआउटची विकेट देखील पाहायला मिळते. पहिली विकेट फलंदाज बाद सुभाष गुलबी. नवीन फलंदाज नितीन गुलवी मैदानाच्या आतमध्ये येतोय. नट 3 नंबर तिसऱ्या क्रमांकावरती आपण नितीनला पाहतोय. पहिली विकेट रनआउटची विकेट पाहायला मिळाली.
तर जितू पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या बल्लेस देखील अजून एक खराब चेंडू. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. या षटकातील हा 5वा व्हाईट बॉल. अव्वांतर आणि अव्वांतर धावा या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. जितू गुलबीच्या माध्यमातून सातत्याने व्हाईट बॉल आपण पाहतोय. या बले जोरदार अपील. पंच मात्र समाध आहेत. विकेटचा बदन. फलंदाज बाद. LBW. तर नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये जयदीप मैदानाच्या आतमध्ये आलाय. या जयदीप कशा प्रकारे फलंदाजी करेल. एकोणतीस धावा धावफलकावर आहेत, ज्यामधील 21 धावा अनंत गुलबीच्या बॅटमधून आल्यात. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी नयन. यास जोपर्यंत चेंडू उचलून फेकी झाली आहे त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट सातत्याने चांगलं पाहायला मिळालंय. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत 31 धावा झाल्या आहेत. नेक्स्ट मॅच पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल अतिश गुलवी स्पोर्ट विपक्ष रॉयल रंगा. प्रवेश गुलवी फॅन टीम विपक्ष हेमंत गुलवी रंगाबाई फॅन टीम रॉयल रंगा. या 2 टीम मध्ये पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहा. या बलेचा बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. चेंडू कार्पेटच्या साने जातोय. काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये नयन त्या ठिकाणी आहे. त्या दरम्यान दोन्ही गाड्या एकाच रुलावर. परिणाम स्वरूप अपघात. रनआउटची विकेट. फलंदाज बाद. डबल 3 33 धावा धावफलकावर आहेत. अँड फायनली षटक कंप्लीट झालंय जितू गुलबीचं. तब्बल 6 व्हाईट बॉल त्या ठिकाणी फेकले गेले षटक क्रमांक 2 मध्ये. अर्थातच मनोहर गुलबी यांचा जो विक्रम होता 10 बॉलचा तो या ठिकाणी मोडीत काढलाय. 12 बॉल या षटकामध्ये फेकले गेले. बॉलिंग ट्रॅकवर विशाल येतोय. यस, पाण्याची व्यवस्था करा. षटक क्रमांक 3 आणि षटकातील पहिला बॉल. विशाल गुलवी बॉलिंग ट्रॅकवर.
व्यासपीठावर सन्माननीय योगेशजी भोईर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना सन्मानित करूया. मी राजा गुलवी आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. याच सन्माननीय योगेशजी भोईर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना सन्मानित करूया. मी विनंती करतोय या राजा गुलवी आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. योगेश भोईर मॅन फ्रॉम हिवाली हा देखील एक चांगला खेळाडू आहे. नक्कीच सातत्याने आपण ग्रामीण क्रिकेट, रेग्युलर क्रिकेट, सिटी क्रिकेट पाहत आलो. योगेशच्या माध्यमातून चांगला खेळ त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि त्याला मात्र या ठिकाणी सन्मानित केलं गेलं आहे. तर आता मात्र पुन्हा एकदा बोलूया आपण मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली आहे. 3 बॉलचा खेळ देखील झालाय. ज्या 3 बॉलवर फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे विशाल गुलवीने. 34 34 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 2 6 वाईट जरूर फेकले होते परंतु फक्त आणि फक्त 13 धावा त्या षटकामध्ये खर्च झाल्या. षटकातील पुढचा बॉल, या प्लेचा बॉल फटका फसलाय. क्षेत्ररक्षक मात्र दूर होत आहे. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 36 36 धावा धावफलकावर झाल्या आहेत. तर आता मात्र विकी नवीन फलंदाज त्या ठिकाणी सज्ज झालाय. 2 धावांच्या मदतीने अकाउंट ओपन केलाय. या प्लेचा बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट होत आहेत. नेक्स्ट मॅच, पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल प्रवेश दादा गुलवी फॅन टीम, अतिश गुलवी स्पोर्ट विपक्ष हेमंत गुलवी रंगाबाई फॅन टीम रॉयल रंगा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी सज्ज राहा. नो बॉलचा इशारा आलाय. खेळपट्टी सोडून चेंडू बाहेर हाताला होता आणि त्या कारणास्तव नो बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. अवांतर धाबेसोबत धावफलक पुढे सरकलंय. 39 39 धावा धावफलकावर झाल्या आहेत. विशाल पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी विशाल बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. समोर विकी. या बलेचा बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळतोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव गेलाय आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 3 चा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकाची समाप्ती. 39 धावा धावफलकावर आहेत. सुरुवात तर भरपूर चांगल्या प्रकारची झाली होती. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर दुसरं षटक 13 धावांचं, तर तिसरं षटक फक्त आणि फक्त 6 धावांचं आपल्याला पाहायला मिळालं. शेवटचं अंतिम षटक बॉलिंग ट्रॅकवर नयन येतोय. नयनने मागच्या मॅचमध्ये देखील चांगलं षटक फेकलं होतं. शेवटचं षटक फेकत असताना मात्र फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. तर मात्र या मॅचच्या माध्यमातून पाहूया नयन कशा प्रकारे गोलंदाजी करेल.
शेवटचा षटक, षटकातील पहिला बॉल नयन गुलबी बॉलिंग ट्रॅकवर, समोर अनंत गुलबी. या बॉलेचा बॉल कव्हरच्या वरून उडवलाय आणि चेंडू मात्र डीप कव्हर सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. पाहतोय आणि संघाची धावसंख्या 43 वर पोहोचली आहे. षटकातील पुढचा बॉल नयन पुन्हा एकदा. या बॉले साडव्या बाटने प्रहार झालाय. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. विकी गुलबी यास चुकी झाली आहे त्या ठिकाणी. रनआउटची विकेट, फलंदाज बाद. नवीन फलंदाज प्रेम मैदानाच्या आतमध्ये येतोय. बघूया प्रेम कशा प्रकारे फलंदाजी करेल, कारण काही करण्यासाठी फक्त आणि फक्त शेवटच्या 4 बॉलचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट मॅच, पुढच्या मॅचमध्ये सुनील गुलबीला आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. पहिल्या मॅचमध्ये नक्कीच प्रेक्षकांना निराश केलंय सुनील गुलबीने, कारण एकही मोठा फटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला नाहीये. सामना जरूर जिंकलाय, मात्र परफॉर्मन्स सुनील गुलबीचं चांगलं पाहायला मिळालं नाहीये. यामुळे समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न ओव्हर थ्रो झालाय आणि त्या दरम्यान 3 धावा कंप्लीट होत आहेत. या 3 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 47 धावा धावफलकावर झाल्या आहेत. शेवटचं अंतिम षटक आपण पाहतोय. अंतिम 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. अनंत गुलबी मात्र चांगली फलंदाजी करतात आपल्या टीमसाठी. आतापर्यंत चांगलं योगदान आपल्या टीमसाठी दिलंय. 27 धावा आपल्या बॅटमधून आतापर्यंत ठोकल्यात. या बॉलेचा बॉल दुरून खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. चेंडू पडल्यानंतर खाली राहिला होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क पाहायला मिळत नाहीये. मातीची विकेट आहे. कधी बॉल खाली राहतोय तर कधी बॉल उचली घेतोय. हे चित्र मात्र तुम्हाला वारंवार पाहायला मिळतील. नयन पुन्हा एकदा. या बॉलेस बॅटची घडा लागली आहे. खाली रेसर मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत. सिंगल कंप्लीट. एकापेक्षा आधी एक, काही एक नाही. 48 धावा धावफलकावर झाल्या आहेत. शेवटच्या अंतिम चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. नयन गुलबी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचा बॉल. या बॉलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात प्रेम हा फलंदाज बाद. आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ देखील कंप्लीट झालाय. 4 षटकांमध्ये थँक्यू डीजे. तुम्हाला मी टॉस कडे घेऊन चालतोय. यस, धुमाल सर त्या ठिकाणी सज्ज आहेत. केला जाईल. कालीराम गुलवी यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल.
निंबवली गावचे वरिष्ठ पेलवान आहेत वस्ताद कालीराम गुलवे यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. काटा कॉल आहे. काटा निखिल याने टॉस जिंकला. निखिल टॉस जिंकलाय काय निर्णय असेल? शतरक्षण स्वीकारले. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. तर स्वागत सत्काराकडे आपण बोलूया. आदित्य जाधव यांचे ते आगमन झाले आणि त्यांचा युतीची सन्मानित केला जाईल. हरीश गुलू यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. आदित्य जाधव साहेब यांची उपस्थिती इथे आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा युतीची सन्मान इथे केला जाईल. रस्सी दिलेल्या संघाने आज 2 सामने केलेले आहेत ज्यामध्ये 1 विजय 1 पराभव. रॉयल लंगा संघाने 1 सामना केलेला आहे ज्यामध्ये 1 विजय. त्यानंतर स्मरण स्पर्धिका 11 संघाने 1 सामना या अगोदर केलेला आहे ज्यामध्ये 1 पराभव. आतिश गुली स्पोर्ट्स संघाने 1 सामना केलेला त्यामध्ये 1 विजय आणि स्मिथ इंडोबाजी संघाने देखील 1 सामना केलेला आहे ज्यामध्ये 1 पराभव त्यांना सहन करावा लागलेला आहे. सध्या स्मिथ इंटरप्राइजेस आणि स्मरण स्पर्धिका 11 हे 2 संघ एकमेकांसमोर आपल्याला पाहायला मिळतात. स्मिथ इंटरप्राइजेस संघाने पराभव सहन केलेला आहे आणि स्मरण स्पर्धिका 11 संघाने पराभव सहन केलेला आहे. म्हणजे पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत हे 2 संघ सध्या आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही संघांनी प्रत्येकी 1-1 सामना केलेला. मात्र दोन्ही सामन्यामध्ये या दोन्ही संघांना खातं उघडण्याची विजयाची संधी मिळालेली नाही. या सामन्यामध्ये नक्कीच एक संघ मात्र विजयाचं खातं उघडेल. तर सलमी जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. सलमीची जोडी मैदानामध्ये येत आहे. शतरक्षण सजवण्याच्या तयारीमध्ये बनमध्ये स्मिथ इंडोबाजेस संघ. स्मिथ इंडोबाजेस संघाने निर्धारित 4 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना आपल्या धावफलकावर धावा झळकलेल्या त्या 48 आणि 49 धावांचं आव्हान स्मरण स्पर्धिका 11 संघासमोर त्यांनी उभं केलेलं आहे. या आव्हान स्वीकारण्यासाठी सलमीची जोडी मैदानामध्ये येत आहे. निलेश गुलवे आणि विशाल गुलवे सलमीची जोडी मैदानामध्ये. तर गोलंदाज सुरुवात करेल गोलंदाज स्मिथ इंडोबाजेस संघाकडून फ्रंटल गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अनंत गुलवे ज्याने सलामीला येऊन चांगली फलंदाजी केली होती.
अनंत गुलवी या फ्रंटलाईन गोलंदाजांमध्ये वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिल्या षटकासाठी या गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालेला आहे. तर सामनाकारी फलंदाज रवींद्र गुलवी, नॉर्थ साईडला विशाल गुलवी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले षटक आणि पहिल्या षटकामधील पहिला चेंडू. पहिला चेंडू इनफिल्डच्या वरून हा चेंडू डोलला आहे. अगदी मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय लॉंग ऑफ रिझन मध्ये. सीमा पार पहिल्या चेंडूवर पहिला चौकार. मोटर इथे मात्र दिशा भरकटले. पंचांचा इशारा वाईट अवांतर वाईट चेंडूमध्ये अवांतर धावेचं देखील अकाउंट ओपन होतोय. धावसंख्या सिंगलने वाढते. धावफलकावर 5 वर पोहोचते. रवींद्र गुलवे आणि विशाल तारे ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. स्मरण स्पर्णिका 11 संघाकडून सलामीची. यावेळी मात्र चेंडू निघून जातो या इष्टरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू चौकार आणि वाईट नंतर चांगली वापसी करताना आपण पाहतोय गोलंदाज अनंत गुलवे. एक्सपिरियन्स कंपेनर आहे, खूप मोठा अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा फायदा आपल्या संघाला करून देईल का. फलंदाजीमध्ये तर तो अनुभव पूर्णपणे त्याने झोकून दिला होता. इथे मध्ये गोलंदाजीमध्ये पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कारण एक चौकार त्यांनी खर्च केला. त्यानंतर हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. इथे चेंडूला खेळलेले ते कव्हर रिझन मध्ये एका धावेसाठी, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगल वाढून होती. आपल्याकडे 6 धावा. रवींद्र गुलवीसाठी 16 संधी आहेत. 2 षटकासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक सीताराम गुलवी यांच्याकडून दिलं जाईल. रवींद्र गुलवी याला 16 संधी आहे. प्लॅन मेस इथे मात्र बीट होतं. इष्टरक्षक आणि एक धाव फलंदाज पूर्ण करतात. अवंत रूपाने बायचा इशारा होतो पंचांकडनं. अवंत रूपाने धाव आणि अवंत धरणे संघाची धावसंख्या 7. धावसंख्या 7 तर पहिले षटक मार्गस्थ असताना आव्हान येते 49 धावांचा. यावेळी मात्र इनफिल्डच्या वरून कव्हर पंच्या डोक्यांची निघून जाते सीमा पार. नेत्र दीपक चौकार. इथे मात्र ऑन साइडला चेंडू डोलला. इनफिल्डच्या वरून मिडविकेटच्या डोक्याने चेंडू डीप मिडविकेट रिझर्व्ह मध्ये अडवला जातोय. तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावांनी या षटकाची देखील समाप्ती होते. सोडून संधी सलग 2 चौकार किंवा सलग 2 षटकासाठी सीताराम गुलवे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक रवींद्र गुलवे याला दिलं जाईल.
पहिल्या षटकाची समाप्ती. एकूण पाण्याच्या लक्ष्याचा पाठलाग करताना स्मरण स्पर्धिका 11 संघाने आपल्या धावपैकी धावा चालवल्या त्या बिनबाद 13 धावा. आपण पाहतात निंबवली प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेचं दिमागदार आयोजन. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधील चौथा सामना आपण पाहतो स्मिथ इंडोबाजीचा विपक्ष स्मरण स्पर्धिका 11 या दोन संघामध्ये. इथे मात्र एज अँड ड्रॉप मात्र धावाच्या रूपाने फलंदाज बाद होतोय. पहिला फलंदाज बाद होताना स्मरण स्पर्धिका 11 या संघाचा. तर गेम स्पीडअप करायचं आहे. नवीन फलंदाज विशाल गुलवी आता मात्र खिलपटीवर पाहायला मिळतोय. धावसंख्या 13, धावसंख्या स्थिर आहे. कुठे वेळे संदर्भात सहकार्य करायचं खरं तर बाद होणारा फलंदाज आणि नवीन येणारा फलंदाजचा जी 30 सलकाची रेषा आहे तिथे क्रॉस होणं गरजेचं आहे जेणेकरून वेल वाचेल. नक्कीच कदाचित पॅनलला सामोरे देखील जाऊ लागू शकतं. इथे मात्र इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न बेस्ट टाइम फटका स्वतः गोलंदाज चेंडू खाली विकेट प्राप्त करताना पाहतोय गोलंदाज स्वतःच्या गोलंदाजी झेल पकडताना. दुसरा फलंदाज बाद स्मरण स्पर्धिका 11 या संघाचा. दोन्ही सर्वेचे फलंदाज बाद होऊन पॅलमध्ये परतलेले आहेत. पहिला फलंदाज विशाल तारे बाद झाला होता आणि त्यानंतर बाद होताना आपण पाहतो रवींद्र गुलवे. नवीन फलंदाज आता मात्र स्मरण स्पर्धिका 11 संघाकडून चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी येतोय करण केने. करण केने यांनी मागील सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती. पाहूया या सामन्यामध्ये कशा प्रकारे फलंदाजी करेल. एकूण मनाच्या लक्षाचं पाठलाग स्मरण स्पर्धिका 11 संघ करतोय. धावसंख्या धावपैकीवर सध्या पाहायला मिळते ते 13. इथे मात्र मिस टाइम फटका आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचला होता. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता मात्र झेल कॅरी करू शकला नाही कारण झेल अवघड देखील होता. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. एका धावेने करण देखील आपला अकाउंट ओपन करतात आणि संघाची धावसंख्या 14. दुसरं षटक मार्गासह प्रेम गुलवी दुसरं षटक आतलतोय स्मिथ इंडोबाजीच्या संघाकडून. तर यावेळी सामनाकर फलंदाज विशाल गुलवे. यावेळी मात्र विशाल फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क साधू शकला नाही. नेधाव चेंडू धावसंख्या स्थिर धावपैकी 14 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना प्रेम गुलू पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क साधू शकलेला नाही. एक छोटी धाव पूर्ण करतात फलंदाज ओव्हरथ्रो झाले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण. 2 धाव पूर्ण. लेगबाज इशारा येतोय पंचांकडनं. धावसंख्या 2 ने वाढून होते. धावपैकी 16 धावा. एकूण मॅच धावांच्या लक्ष्याचा पाठलाग केला जातोय. प्रभाकर गुलवे यांच्याकडून विशाल गुलवेला हॅट्रिक षटकासाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. धावसंख्या 16. प्रेम गुलवे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर राईट मोर द स्टंप गोलंदाजी करताना. इथे मात्र स्विंग अँड मिस
षटकाची समाप्ती, 2 षटके समाप्ती, 2 षटके समाप्तीनंतर स्मरण स्पर्धिका 11 संघाची धावसंख्या धावपलीकडे 16 धावा. बारा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये तब्बल 33 धावांची आवश्यकता आहे स्मरण स्पर्धिका संघाला सामना जिंकण्यासाठी. या स्पर्धेसाठी आम्हाला प्रथम पारितोषिक प्रथम क्रमांकाची ट्रॉफी जी आपण पाहतोय ती स्पॉन्सर केलेली आहे कैलासोचे पुष्पा दशरथ भोईर यांच्या स्मरणार्थ अतिशय दशरथ भोईर यांनी त्यांचा विशेष धन्यवाद. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे कैलासोचे राहुल बलिराम गुलवे यांच्या स्मरणार्थ सीताराम दत्तू गुलवे यांच्याकडून त्यांचा विशेष धन्यवाद. तृतीय क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे कैलासोचे तुलसीराम गोविंद गुलवे यांच्या स्मरणार्थ विजय तुलसीराम गुलवे यांच्याकडून त्यांचा विशेष धन्यवाद. चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी देखील विजय तुलसीराम गुलवे यांनी कैलासोचे दीपक तुलसीराम गुलवे यांच्या स्मरणार्थ आम्हाला स्पॉन्सर केले त्यांचा विशेष धन्यवाद. बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर अँड मॅन ऑफ द सिरीज या ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर गेलेल्या आहेत कैलासोचे मथुराबाई पंडित गुलवे यांच्या स्मरणार्थ रवींद्र पंडित गुलवे यांच्याकडून त्यांचा विशेष धन्यवाद. त्यानंतर मालिकावीर ही ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केली आहे देवराम शंकर गुलवे यांच्या स्मरणार्थ स्वर्गीय केशव जगन्नाथ तरे यांच्याकडून त्यांचा विशेष धन्यवाद. सायकल नक्कीच मालिकावीरची सायकल आम्हाला देवराम शंकर गुलवे यांच्याकडून स्पॉन्सर केले गेले आहे त्यांचा विशेष धन्यवाद. तर बोलूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. इथे मात्र ऑन साइडला चेंडू टोललेला आहे शतरक्षक चेंडू पर्यंत पोहोचतो चांगलं शतरक्षण पाहायला मिळतं अनंत गुलवे कडून आणि क्विक थ्रो देखील फक्त एकच धावेवर समाधान मानायला लागते. धावसंख्या एका धावेने वाढते धावले 17 धावा. 32 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 11 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. नितीन गुलवे गोलंदाजी मार्कवर आपण पद्धत 30 षटक घेऊन आलेले आहेत समिती इंडियाच्या संघाकडून. इथे मात्र चेंडूला भिरकून देण्याचा प्रयत्न मिस टाइम फटका आहे. सेफ लँडिंग होते. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. जोपर्यंत डीप फाईन लेगला चेंडू अडवला जातोय तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. 2 धावांनी धावफलकामध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या 2 ने वाढून होते. धावफलक 19 धावा. 30 धावांची अजूनही आवश्यकता आहे येणाऱ्या 10 चेंडू मध्ये म्हणजे प्रति चेंडू मागे 3 धावांची आवश्यकता आहे स्मरण स्पर्धिका 11 संघाला हा सामना जिंकण्यासाठी. 10 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. नितीन गुलवे गोलंदाजी मार्कवर तर सामनावीर फलंदाज विशाल गुलवे. यावेळी मात्र हुक करण्याचा प्रयत्न होता. हलकासा अपील तिथे केला जातोय मात्र कुठल्या प्रकारची धाव तिथे घेतली गेलेली नाही. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 19 धावा. 9 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. लक्ष थोडंसं अवघड होताना आता स्मरण स्पर्धिका 11 संघासाठी. दोन्ही संघाने एक एक सामना केलेला मात्र एकही विजय या संघांना नोंदवता आलेला नाही. पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत दोन्ही संघ सध्या पाहायला मिळत आहेत. इथे मात्र चेंडू निघून जातो इस्ट्रेक्शनच्या मागे. लॉंग शॉट रिझन मधून हा नशिबाचा चौकार. चौकाराने संघाची धावसंख्या वाढून होते ते धावपलीकडे 23 धावा. आता मात्र इथून अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे. मात्र 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 8 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. आठ चेंडू आणि 26 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. या स्पर्धेमध्ये मित्रांनो आपण मॅन ऑफ द मॅचच्या ज्या आकर्षक ट्रॉफीज पाहतोय त्यामुळे स्पॉन्सर केलेल्या कैलासची सेवंतीबाई महादू केने, शेवंतीबाई बलिराम केने यांच्या स्मरणार्थ करण बलिराम केने यांच्याकडून त्यांचं विशेष धन्यवाद. सन्मान चिन्ह आपण पाहतोय ज्यामुळे विक्रांत गुलवे आणि सागर गुलवे यांनी स्पॉन्सर केलेल्या कैलासी राकेश गुलवे आणि अजय गुलवे यांच्या स्मरणार्थ त्यांचा विशेष धन्यवाद. यावेळी मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे आणि चेंडू निघून जात आहे सीमा पार.
बॅनर फुट षटकार फटा पोस्टरवर निघला हिरो दुर्गेश केने हे आपण पाहू शकता पोस्टर मधून निघालेला हिरो धावसंख्या 6 ने वाढते धावपलीकडे 29 धाव 20 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे 7 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता नितीन गुलवे गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सामन्यातील फलंदाज विशाल गुलवे इथे मात्र फ्लेअर मेस वापसी करताना या चेंडूवर गोलंदाज नितीन गुलवे या अगोदर विशालच्या बॅटमधून विशाल फटका पाहायला मिळाला होता त्यानंतर कमबॅक करताना गोलंदाज नितीन गुलवे 3 षटकांची समाप्ती 3 षटक समाप्ती धावसंख्या 29 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी स्मरण स्पर्धिका 11 आहे या संघाला आज सिद्ध 11 संघाने आतापर्यंत 2 सामने खेळले आहेत ज्यामध्ये एक विजय एक पराभव रॉयल रंगा संघाने एक सामना खेळलेला आहे तो सामना त्याने जिंकलेला आहे स्मरण स्पर्धिका संघाने एक सामना खेळला त्या सामन्यामध्ये त्यांना पराभूत व्हावं लागलेलं आहे आतिश गुली स्पोर्ट्स संघाने एक सामना खेळलेला आहे त्या सामन्यात त्याने विजय संपादन केलेला आहे स्मिथ इंडियापासून संघाने एक सामना या अगोदर खेळलेला आहे त्या सामन्यामध्ये त्यांना पराभव सहन करावा लागलेला आहे सध्या जे 2 संघ खेळले त्या दोन्ही संघाने प्रत्येकी एक सामना खेळलेला आहे मात्र विजयाची पाठी पूर्णपणे कोरी आहे मात्र एक संघ आता मात्र विजय नोंदवेल विकी गुलवी गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय शेवटचं षटक 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे सामन्यातील फलंदाज करण केने इथे मात्र दिशा बरकटले पंचांचा वाईटचा इशारा खारबागावचे साहिलजी म्हात्रे यांचं ते आगमन झालं आणि त्यांचं देखील निंबोली प्रीमियर लीग MPL स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे मोस्ट वेलकम धावसंख्या 30 19 धावांची आवश्यकता 6 चेंडू मध्ये इथे मात्र ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय शतरक्षक तिथे फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना एका धावेपेक्षा अधिक नाही धावसंख्या 1 ने वाढते 31 वर पोहोचते 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये इथून 18 धावांची आवश्यकता आहे विशालच्या बॅट मधून एखादा विशाल फटका निघाला तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये वापसी करेल स्मरण स्पर्धेका 11 या संघ विशालला आणि विशाल फटका ठोकताना फुल टोल उचल करतोय विशाल गुलवी धावसंख्या 6 ने वाढते धावसंख्या 6 ने वाढून होते धावपलीकडे 37 धावा 37 सामन्यामध्ये वापसी केलेली आहे मी मागाशीच उल्लेख केला होता की विशालाच्या बॅट मधून विशाल फटका जर आला तर स्मरण स्पर्धेका 11 संघ सामन्यामध्ये वापसी करू शकेल आता मध्ये शेवटचे 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता 4-12चं समीकरण आता कुठल्या संघाचे 12 वाजतील याचं उत्तर या सामन्यानंतर मिळेल 4 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे यावेळी मात्र स्क्वेअर विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना एका धावेशी अधिक नाही धावसंख्या एका धावीने पुरेसर धावपलीकडे 38 धावा 3 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आपण सामनामध्ये स्मिथ इंडियापासून विपक्ष स्मरण स्पर्धेका 11 या 2 संघामध्ये 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 3 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे मात्र जो संघ फायनल मारेल त्या संघाला बकरा देखील असणार आहे हे विसरून चालणार नाही हर्षद पुंडलिक गुलवे यांच्याकडून बकरा असणार आहे 11 धावांची आवश्यकता इथे मात्र पाहायला मिळते इथे मध्ये चेंडूला भिरकावून दिला पिकअप शॉट आणि चेंडू निघून जाईल स्क्वेअर लेग चेंडून सीमा बाहेर कान डिश और मॅच बंद होईल सुपर हिट आपण पाहतोय सुपर हिट फटका करण केलेच्या बॅट मधून धावसंख्या 6 ने वाढवून होते धावपलीकडे 44 धावा आता मात्र शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे 2-5चं समीकरण सामना रंगतदार स्थितीमध्ये येऊन टेपलेला आहे 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता करण याच्या बॅट मध्ये देखील करण पाहायला मिळाला होता मागील फटक्यामध्ये आपण पाहतोय विशालच्या बॅट मध्ये षटकार आणि त्यानंतर करण कुठे मागे येतोय त्याच्या बॅट मध्ये देखील षटकार पाहायला मिळतोय
2 चेंडू 5 धावांची आवश्यकता. सामना अजूनही संपलेला नाही हे दाखवून देताना फलंदाज. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे. उंच लांब येईल की नाही पाहावं लागेल. झेल आणि इथे मात्र संमत होतो फलंदाजचा करण गुलवे याचा खेळ. आणखीन एक फलंदाज बाद होताना स्मरण स्पर्धिका इलेव्हन या संघाचा. एक चेंडूरी 5 धावांची आवश्यकता. सुदर्शन गोटे याची आठवण ताजी होते ज्याने प्रतिस्पर्धी संघाच्या गोट्या कापाळात आणल्या होत्या. एका चेंडूवर 6 धावांची आवश्यकता. गोल्डन षटकार सुदर्शन गोट्याच्या बॅट मधून पाहायला मिळत आणि तसाच कारनामा इथे करावं लागेल फलंदाजाला. हा सामना जर स्मरण स्पर्धिका 11 संघाला जिंकायचा असेल चेसिंग अँड ड्रेसिंग कंपल्सरी. षटकारासाठी गोल्डन षटकारासाठी सुनील गुलवे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. नयन गुलवी एक चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आणि प्रभाकर गुलवी यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक. शेअर मार्केट आता मात्र गरम होताना आपण बघतोय गरम सामना देखील पाहायला मिळतोय. शंकर गुलवी यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक म्हणजे 1500 रुपयाचं पारितोषिक एका षटकारासाठी असणार आहे. एक चेंडू 5 धावांची आवश्यकता. या चेंडू मध्ये दडलंय काय गोल्डन डिलिव्हरी की गोल्डन षटकार. इसे लगा डाला तो मैच झिका डाला. इसे लगा डाला तो मैच को जिता डाला. नयन गुलवी हिरो बनेल का ज्याप्रमाणे सुदर्शन गोटे हिरो बनला होता. गोल्डन षटकाची आवश्यकता आहे. विकी गुलवी विरुद्ध नयन गुलवी हा सामना आपल्याला आता सध्या पाहायला मिळतो. एक चेंडू गोल्डन षटकाची आवश्यकता 5 धावांची आवश्यकता आहे. मात्र हा सामना जिंकलेला या स्मिथ इंडियापायरेट्स संघाने. अभिनंदन स्मिथ इंडियापायरेट्स अँड हार्ड लक स्मरण स्पर्धिका 11.